लॉजमध्ये विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणीचा मृतदेह. आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भर दिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला असून हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच लॉजिंगमधील CCTV फुटेज आणि नोंदवही तपासली जात असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली की अन्य कोणत्या कारणातून याचा तपास आता गोरेगाव पोलीस करत आहेत. भरवस्तीत असलेल्या लॉजिंगमध्ये अशा प्रकारे हत्या झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये लोणेऱ्यामध्ये एक ओंकार लॉज आहे. त्या लॉजमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृत अवस्थेत पडलेली दिसली. त्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीची ओळख पटलेली आहे. आरोपीला शोधण्यासाठी रत्नागिरी त्याचप्रमाणे मुंबई बाजूला पोलिसांची 4 पथकं ऑलरेडी कार्यरत आहेत. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपीच्या विरुद्ध खूपसा टेक्निकल एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली आहे. तिला तिच्या शरीराचा इन्क्वेस्ट पंचनामा करून नंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. पोस्टमॉर्टम करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यामध्ये अंत्यविधीसाठी देण्यात आलेला आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.